नमस्कार. चांगुलपणाची नमस्कार. चळवळ आणि मिळून साऱ्या जणी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गावोगावीच्या विचारदूतांबरोबर गप्पा या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मिळून साऱ्या जणी आणि चांगुलपणाची चळवळ या दोघांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प अंतर्गत गावोगावीच्या विचारदूतांबरोबर गप्पांचं आयोजन केलं आणि बघता बघता मला वाटतंय 25च्या वरती भाग त्याचे झाले आणि 25 विचारदूतांबरोबर आपण गप्पा रंगवल्या आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतातच, पण त्याचबरोबर किती दूरदृष्टीने त्यांनी ते सुरू केलं आणि आत्ताच्या युगात देखील ते कितीही महत्वाचं आहे हे आपल्याला सातत्याने जाणवत राहतं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. आजच्या आपले विचारदूतही तेवढ्याच खास आहेत आणि एक नवीन प्रयोग पुन्हा आपण करून बघतो या प्लॅटफॉर्मवरती. त्याविषयी माहिती देतील मिळून साऱ्या जणीच्या संपादिका गीताली मॅडम. गीताली मॅडम. धन्यवाद प्रणोती. नमस्कार. या आपल्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व सुहृदांचं मी मनापासून स्वागत करते. आता प्रणोतीने सांगितलं तसं मिळून साऱ्या जणी मासिक आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे आणि विद्याबाळ अध्यासन प्रकल्प जो आपण विद्याबाळांच्या स्मृतीनिमित्त सुरू केलेला आहे त्या प्रकल्पाच्या अंतर्गत गावोगावीच्या विचारदूतांबरोबर गप्पा असा आपला कार्यक्रम असतो. आणि या गप्पांमध्ये आज आपल्या दोघी मैत्रिणी ज्या आलेल्या आहेत त्याच्यातली जिच्या बरोबर गप्पा मारायच्या आहेत ती आहे प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे. ही आपल्या सखी साऱ्या जणी हा जो एक म्हणजे आपण सतत असं म्हणतो की आम्ही एकत्र आमची एकजूट, तर त्याच्यामध्ये सखी साऱ्या जणी ही हा आपलं मंडळ जे आहे त्याची आसावरी ही प्रतिनिधी आहे. आणि दुसरी जिच्या बरोबर गप्पा मारणार आहे ती आहे प्राध्यापक डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. वंदना बोकील कुलकर्णी ही आपल्या आम्ही एकत्र आमची एकजूट मधलं अक्षरस्पर्श ग्रंथालय आहे त्याची अध्यक्ष आहे आणि ती बऱ्यापैकी सर्व क्षेत्रामध्ये काम करत असते. तिचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ती साहित्याची अभ्यासक आहे आणि अनेक महाविद्यालयांमध्ये ती अध्यापन करत असते साहित्य या विषयावरती. तिची स्वतःची 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ती अभिवाचन करते, ती स्वतः कविता सुद्धा करते. त्याच्यामुळे आजच्या या काव्यमय गप्पा असणार आहेत. आणि आपली आसावरी काकडे जी आहे ही अगदी मिळून साऱ्या जणीच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांबरोबर आणि मिळून साऱ्या जणीबरोबर जोडलेली आहे. ती कवितांचा प्रवास तिचा जसा सांगेल तसा तिचा स्वतःचा वैचारिक प्रवास काय आहे हे सुद्धा सांगेल. आसावरीची तर मी ओळख करून देत नाही कारण ती आता आपल्या गप्पांमधनं उलगडत जाणार आहे. वंदना बोकील मात्र खूप या सगळ्या माध्यमामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि सतत तिचे काहीतरी वेबिनार आणि काय काय चालू असतं त्याच्यातून वेळ काढून ती आली. त्याबद्दल वंदना मी तुझे मनापासून आभार मानते. अर्थात आसावरी तुझे सुद्धा मनापासून आभार मानते कारण तू आता आम्हाला जे काय वैचारिक धन देणार आहेस ते अगदी अनमोल असणार आहे याची मला खात्री आहे. तेव्हा मी आता वंदना बोकीलला विनंती करते की तिने आसावरी काकडे बरोबर गप्पा करायला सुरुवात करावी. वंदना. हो. नमस्कार. 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 नमस्कार मित्र हो. विद्याबाळ अध्यासन प्रकल्पाअंतर्गत हा जो आजचा गप्पांचा कार्यक्रम आहे तो मिळून साऱ्या जणी मासिक आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने होतोय. या कार्यक्रमाचं नावच इतकं छान आहे, गावोगावीच्या विचारदूतांबरोबर गप्पा. आज आपण या गप्पा मारणार आहोत आसावरी काकडे या कवयित्री बरोबर. आसावरी ही काही खरं केवळ अशी गावोगावीची किंवा मिळून साऱ्या जणी मासिकापुरती मर्यादित असलेली विचारदूत नाही हे मला मुद्दाम आवर्जून सांगायचंय. आसावरीच्या कवितांचं जे आवाहन आहे ते पहिल्यापासून विचारांना राहिलेलं आहे. तिचा स्वतःचा वैचारिक चिंतनशील असा जो पिंड आहे, तिची जी प्रकृती आहे ती तिच्या पहिल्या कविता संग्रहापासून आपल्याला सातत्याने दिसत आलेली आहे. आणि या सगळ्याबरोबर ती गद्यलेखनही करत आलेली आहे. मिळून साऱ्या जणी मासिक आणि त्याच्याही आधी विद्याताई स्त्री मासिकामध्ये संपादक असताना पासून आसावरी विद्याताईंच्या संपर्कात आहे आणि स्त्री मासिक आणि मिळून साऱ्या जणी मासिक या दोन्हीमध्ये ती सातत्यानं लिहित आलेली आहे. कधी कविता, कधी विविध विचारप्रवर्तक लेख, अशा प्रकारचं तिचं लेखन सातत्याने गेली 30-35 वर्ष जवळजवळ प्रकाशित होत आलेलं आहे. तर सुरुवातच आपण अशी करूयात की विद्याताईंबरोबर आसावरीचा जो संपर्क आला तो नेमका कशा पद्धतीने आला. स्त्री मासिकातून आला हे तर आहेच, पण मुळात आसावरी कविता लिहायला लागली ते तिच्या वयाच्या 35व्या वर्षी. युजली आपण असं बघतो की कविता लोक 16व्या वर्षी वगैरे लिहायला लागतात, पण तसं न होता
आपला पिंड घडल्यानंतर आपण एक स्वभावतः माणूस म्हणून एक आपली वाटचाल सुरू झाल्यावर आसावरीची कविता सुरू झालेली आहे. त्यामुळे तिच्या वाढीच्या प्रवासात तिच्या बरोबरीने तिची कविता आपल्याला दिसते आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते आपण आसावरीकडनं आधी जाणून घेऊयात. तर आसावरी, मला तुला पहिल्यांदाच हे विचारायचं की तू स्त्री मासिकामध्ये लिहायला लागलीस, तर तो तुझा संपर्क विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने आला आणि ती सगळी वाटचाल जरा तू थोडीशी सांगावीस आम्हाला, असं मला वाटतंय. नमस्कार. आजच्या उपक्रमामध्ये माझ्याशी गप्पा मारण्याचा तुम्ही योजलत याचा मी आनंद सुरुवातीला व्यक्त करते. आणि विद्याताईंशी माझी ओळख कशी झाली हे सांगायचं झालं तर मी स्टेट बँकेमध्ये नोकरीला लागले आणि मला अशी एक अपेक्षा होती की नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्या काहीतरी घर आणि चूल आणि मूल सासू याखेरीज काहीतरी बोलतील असं माझी अपेक्षा होती. पण माझी बऱ्यापैकी ते अपेक्षाभंग झाला आणि बँकेतल्या कामाखेरीज लंच टाईममध्ये त्याच त्या गप्पा असायच्या. आणि या पार्श्वभूमीवर अश्विनी बर्वे नावाची एक माझी मैत्रीण आहे जी अजूनही आहे, तर ती मला भेटल्यानंतर प्रथम आम्ही काहीतरी वैचारिक असं बोललो. आमच्या दोघींमध्ये वैचारिक मतभेद खूप होते, तेव्हाही होते, अजूनही आत्ताही आहेत थोडेफार. पण आम्ही दोघी एकमेकींचं समजून घेतो आणि एकमेकींना म्हणजे मानतो. आम्ही सख्या मैत्रिणी आहोत. तर मला तिच्याशी मैत्री करताना हेच मी म्हटलं की तुझे विचार काही असू देत पण तू विचार करतेस यावरच माझं प्रेम आहे. आणि मग त्याच्यातून आम्ही काहीतरी वैचारिक आमची चर्चा वगैरे व्हायची. आणि त्या दरम्यान म्हणजे आमच्या घरी स्त्री मासिक यायचं आणि साधना साप्ताहिक यायचं. तर माझी म्हणजे आमच्या कुटुंबामधली जी पार्श्वभूमी आहे ती फारशी काही साहित्यिक अशी नाही आहे. पण लग्न झाल्यानंतर माझ्या वाचनामध्ये या 2 अंक आले की साधना अंक आणि त्यावेळेला नागगोरे त्याचे संपादक होते आणि स्त्री मासिकात शांता किर्लोस्कर संपादक होत्या. आणि त्यामध्ये सखी मंडळाची कार्यक्रम कसे काय काय होतात ते मला वाचायला मिळालं आणि मला असं वाटलं की इथे छान काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. तर मी मिस्टरांना म्हणाले की मी या मंडळाची मेंबर होते. आणि मग मी बँकेतनं येताना त्या किर्लोस्कर प्रेसच्या तिथे आत जाऊन विद्यार्थ्यांची गाठ घेतली आणि त्यांना सांगितलं की मला सखी मंडळाचं सभासद व्हायचं आहे, तर काय करायचं. तर त्या म्हणल्या की तू झालीस, ये आता म्हणजे मंडळामध्ये यायला लाग. मग मी रेग्युलर मंडळामध्ये जायला लागले. आणि त्या अगोदर म्हणजे तू कवितेचा माझा उल्लेख केलास, उशिरा सुरू झाली वगैरे, पण खरं म्हणलं तर माझा हा वैचारिक प्रवास आधी सुरू झाला आणि मग पुढे कविता केव्हा तरी भेटली असं आहे ते. आणि या प्रवासाच्या संदर्भात मी एक असं सांगू इच्छिते की आपण जे काही लिहितो म्हणजे कविता असेल, गद्य असेल, लेख स्वरूपात काही असेल, तर ते म्हणजे उत्तरार्ध असतं. माझ्या एका संग्रहाचं नाव उत्तरार्ध आहे आणि त्याचा अर्थ मला अभिप्रेत असलेला हा आहे की आपली वैचारिक जडणघडण, आपलं व्यक्तिमत्व आणि त्याचं जे काही आपण कमावलेलं आणि आपल्या सोबत आलेलं, जन्मासोबत आलेलं असं जे काही सगळं संचित आहे तो पूर्वार्ध असतो. त्यामुळे मी म्हणजे अशी मी आज अपेक्षा करते म्हणा किंवा आपलं तसं ठरलं पण आहे, आपण बोललो आधी तेव्हा, की आपण या पूर्वार्धाबद्दल बोलायचं आहे, उत्तरार्धाबद्दल कमी बोलायचं आहे. तर मी मिळून साऱ्या स्त्री मासिकामधून सखी मंडळाशी संपर्क आल्यानंतर माझ्यात कसा बदल होत गेला
त्याविषयी मी विद्याताईंविषयी लिहिलेली एक जो लेख आहे माझी थोरली मैत्रीण, तर त्यामधला एक परिच्छेद वाचून दाखवते. म्हणजे मी त्याच्याविषयी सविस्तर बोलण्यापेक्षा तो मी नेमकेपणाने त्यात लिहिला आहे. जरूर जरूर. तो लेख फार छान आहे. मिळून साऱ्या जणी मासिकातच आला होता. वाच. हो होय होय. विद्याताई गेल्यानंतर लगेच सांगण्यात आला होता. लहानपणापासून माझ्यावर झालेल्या घरबंद संस्कारांमुळे इथं येईपर्यंत, इथं म्हणजे सखी मंडळात येईपर्यंत मी माझं घर नाहीतर मग एकदम ईश्वर किंवा आपण जन्माला कशासाठी आलो असा विचार, असा केंद्र परिघ स्वरूपाचा माझा विचारांचा पैस होता. या दोन्हींच्या मधल्या आवाक्यात समाज नावाचा असंख्य प्रश्नांनी व्यापलेला जिवंत विषय येतो याचं मला भान नव्हतं. ते आलं. एका बाजूला हे सर्व वैचारिक भरणपोषण माझ्यातल्या मीला नवी जाग आणणारं होतं आणि दुसऱ्या बाजूला विद्याताईंकडून बोला, लिहा असं आवाहन सतत होत होतं. त्यामुळे माझ्यातली सर्व आंतरिक स्थित्यंतरं मी शब्दांमधून व्यक्त करू लागले. व्यक्त केलेलं शेअर करायला समविचारी मैत्रिणी मिळाल्या. विद्याताई माझ्या थोरली मैत्रीण झाल्या. लेखन या अत्यंत प्रभावी माध्यमाची खऱ्या अर्थाने ओळख मला त्यांच्यामुळेच प्रथम आली. एखादा विषय नेमक्या शब्दात मांडायचे, जे वाटतं ते धीटपणे व्यक्त करण्याचे संस्कारही त्यांच्या लेखनातून आणि बोलण्यातून माझ्यावर पोचले. तर विद्याताईंचा जो भेट झाली प्रथम ती सखी मंडळात झाली आणि माझ्या सुरुवातीच्या वैचारिक परिवर्तनाचा सगळा जो काही पैस आहे तो विस्तारला तो सखी मंडळामध्ये. त्यामुळे मी सखी मंडळाची खूप ऋणी आहे. आत्ता अलीकडे सगळंच बंद झालेलं आहे आणि माझं मंडळात जाणंही थोडं कमी झालंय. पण सुरुवातीच्या काळी मला माझ्यातून बाहेर काढण्यासाठी या मंडळाचा खूप उपयोग झाला असं मला वाटतं. खरंय अगदी. सखी मंडळामुळे आणि एकूणच विद्याताईंचा जो संपर्क होता अगदी सर्वसामान्य स्त्रीपासून ते खूप वर्षा पातळीवरती असलेल्या वैचारिक देवाणघेवाणीच्या स्तरापर्यंत तो सगळा संपर्क इतका मोठा होता. तू आता बोलता बोलता असं म्हणालीस की तू विचार करणाऱ्या म्हणजे मैत्रीण विचार करते कुठल्याही पद्धतीचा असू देत, पण ती विचार करते ह्याच्यावर तुझं प्रेम होतं. तर तुझा खरोखरचा हा मुळातला वैचारिक पिंड असल्यामुळे तू विद्याताईंकडे आणि या सगळ्या परिवर्तनवादी विचारांकडे आकर्षित झालीस की ह्या केवळ विद्याताईंच्या प्रभावामुळे झालीस असा प्रश्न मला या निमित्ताने तुला विचारायचा आहे. आणि तू आता उत्तरार्धाबद्दल बोललीस तर मला हे आपल्या सगळ्या दर्शकांना पण आता सांगायचं आहे की आसावरीच्या कवितांबद्दल आम्ही दोघी जणींनी मला वाटतं अनेकदा वेगवेगळ्या मंचांवरती मुलाखत आणि गप्पांच्या स्वरूपामध्ये बोललोय. त्यामुळे आज मुद्दाम चांगुलपणाची चळवळ या अंतर्गत जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा थोडासा ह्या वैचारिक प्रवास आणि परिवर्तनाकडे झालेली वाटचाल या गोष्टींवरती थोडं लक्ष अधिक केंद्रित करावं असं आम्ही दोघींनी ठरवलेलं असल्यामुळे आसावरीच्या कवितांबद्दल तुलनेने कमी आणि इतर तिच्या या सगळ्या वैचारिक प्रवासाबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. तर त्यामुळे हा तुझ्या उत्तरार्ध न बोलता पूर्वार्धाबद्दल बोलणार आहोत ह्याचं थोडं मला दर्शकांना हे सगळं सांगावं असं वाटलं. तर मी आत्ता तुला जे विचारलंय त्याच्याविषयी थोडं बोल आणि मग आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया की मुळात वैचारिक पिंड असल्यामुळे तू आकर्षिली गेलीस की विद्याताईंच्या सहवासामध्ये राहिल्याने त्या वैचारिकतेला एक व्यवस्थित दिशा मिळाली. हो, मला म्हणजे विचार करणं ही माझी एक जन्मजात खोड होती आणि मला फक्त कसं होतं की आमच्या घरामध्ये जे वातावरण होतं ते असं होतं की आम्ही कुठे जायचं नाही आणि आमच्या घरी कोणी यायचं नाही आणि या कारणासाठी म्हणून कुठलेही सणवार आणि व्रत वित काही करायचे नाही.
असा आईवर आमच्या जबरदस्ती होती. आणि त्यामुळे त्याविषयीची एक नावड, म्हणजे खरं म्हणलं तर अशी जबरदस्ती असल्यावर आपल्याला हे करायला मिळत नाही असं म्हणून वाईट वाटतं. पण मला तसं कधीच वाटलं नाही. उलट त्या गोष्टी किती कालबाह्य आहेत आणि किती वेड्यासारखं लोक वागत असतात, म्हणजे भोंडले बिंडले असं मला चिडचिड व्हायची खूप. आणि विद्याताईंच्या सहवासात आल्यानंतर माझा पहिलं पत्र जे त्यांना गेलं ते याच स्वरूपाचं होतं की भोवती आपल्या सगळेजण असे सुखेनैव या गोष्टी करत असताना मला या गोष्टीचा राग येतोय, हे काय, आणि म्हणजे माझ्यात काही दोष आहे की काय असं मला वाटत राहतं. आणि सासरी गेल्यानंतर, म्हणजे सासरी आमच्या खूपच मोठं सासर, म्हणजे 4 दीर 4 नंदा असं. आणि घरामध्ये आमच्या अतिशय असं साधं सुधं धार्मिक वातावरण होतं आणि सगळ्या गोष्टी तिथे चालायच्या. तर माझ्या सासरची मंडळी सगळी खूपच जास्ती चांगली होती. त्यामुळे मला जास्तीच तो प्रश्न पडला की ही इतकी सगळी चांगली माणसं आहेत आणि ती देखील कशी हेच काहीतरी करतात. म्हणजे अगदी गुरु म्हणून त्यांच्या चरणाचं तीर्थ घेणं वगैरे अशा गोष्टी सुद्धा व्हायच्या. तर मी खूप अस्वस्थ व्हायचे. आणि मग सुरुवातीला तर माझी विद्याताईंना लिहिलेली पत्र आणि त्यांची मला आलेली उत्तरं अशी एक फाईलच झाली होती. कारण मी जरा काही मला झालं की लगेच विद्याताईंना पत्र लिहायचे आणि मग विद्याताई मला त्या समजावायच्या. आणि मग त्या समजावण्यातून मला आपण योग्य दिशेने आहोत, म्हणजे आपल्यात काही दोष नाही आहे किंवा आपलं काही चुकत नाही आहे, तर आपला विचार हा योग्य मार्गाने चाललेला आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे परिवर्तनचा विचार विद्याताईंमुळेच माझ्यात आला आणि त्याला एक स्वरूप असं मिळालं. म्हणजे आधीचं जे होतं त्याला म्हणजे हडेलप्पीपणा होता वडिलांचा की हे करायचं नाही. त्याच्या मागे काही विचार नव्हता की का नाही करायचं. म्हणजे वैचारिक बैठक देऊन त्यांनी आम्हाला असं नाही सांगितलं, पण माझ्यात जे नावड निर्माण झाली त्याचं श्रेय मी वडिलांना देऊ शकते. कारण त्यांच्यामुळेच मला ती नावड निर्माण झाली आणि मी बऱ्याचशा कचाट्यातून त्या व्यवस्थित बाहेर पडू शकले. कारण तो पगडा इतका असतो आपल्या मनावर की त्यातल्या गोष्टींमधनं आपण बाहेर पडणं अगदी दिसायला साधं वाटतं, पण बाहेर पडणं अवघड असतं. तर वडिलांमुळे मला त्याची नावड निर्माण झाली आणि विद्याताईंमुळे मला त्याच्या मागची कारणमीमांसा आणि त्याचं काय भूमिका आहे, का नाही करायचं ते समजलं. अगदी खरं आहे. आणि मलाही आठवतं आहे की स्त्री मासिकातून विद्याताई ज्या पद्धतीच्या साधेपणाने आणि अत्यंत तळमळीने हे सगळं सांगत असत, त्यामुळे कितीतरी जणींच्या मध्ये हे परिवर्तनाचं बीज त्या काळामध्ये रुजलं. त्याच्यामधली मी पण एक आहे, हे मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं. तू एका लेखामध्ये असं म्हटलंयस असावरी की कवितेमुळे 35 वर्षांचं मौन बोलकं झालं किंवा बोलू लागलं आणि तसंच त्यावेळेला जी दारं उघडली त्यातून बरंच काही आतही आलं. तर हे जे बरंच काही आत आलं असं जे तू म्हटलंयस, तर त्याच्याविषयी थोडं सांगावंस असं वाटतंय. मी सुरुवातीला म्हणलं तसंच की सामाजिक प्रश्नांचं भान आलं आणि विद्याताई वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे नारी समता मंच किंवा साथ आणि त्यांचं प्रत्यक्ष काम अशा सगळ्या माध्यमातून जे काम करत होत्या ते सगळं मला समजायला लागलं. त्याचं स्वरूप समजलं, त्याची व्याप्ती समजली, त्याची गरज काय आहे ते समजली. आणि आपण किती असं एका मर्यादित परिघामध्ये विचार करत होतो. आणि ईश्वर वगैरे ठीक आहे त्याचा विचार करणं, परंतु समाज आपल्या भोवती जो आहे त्याच्यात जे प्रश्न आहेत ते किती महत्वाचे आहेत आणि ते आपण काही त्याच्याकडे आपलं लक्षच नव्हतं. तर विद्याताईंमुळे मला या सगळ्या प्रश्नांचं
भान आलं आणि एक त्यामुळे माझा विचारांचा पैसच बदलला ना. म्हणजे त्याला एक डायमेन्शनच एक वेगळं मिळालं. तू आता म्हणतेस की विद्याताईंमुळे ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नांचं भान आलं, त्याच्याकडे तू जरा वेगळ्या किंवा उघड्या डोळ्यांनी खरं म्हणजे बघायला लागलीस. तर तुझा बोलो माधवी या मूळ संग्रहाचा जो तू अनुवाद केलास, बोल माधवी या नावाने, ज्या तुझ्या त्या संग्रहाला साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार सुद्धा लाभला, तर ह्या अनुवादाकडे तू वळलीस त्याच्या मागे हा विचार होता असं तुला वाटतं का? कारण विद्याताईंना अतिशय त्याचं कौतुक होतं आणि मला आठवतं आहे की विद्याताईंच्या पुढाकाराने त्या निमित्ताने आपण चंद्रप्रकाश देवलांची मुलाखत पण घेतली होती आणि तुझ्या ह्या संग्रहाचं कौतुक विद्याताईंनी खूप मनापासून केलं होतं. तर तो अनुवादाकडे त्या वळण्यासाठी तुला ह्या काही विचारांचं पाठबळ म्हणा किंवा ही दिशा मिळाली असं आपल्याला म्हणता येईल का? अनुवाद प्रक्रिया ही एक थोडी वेगळी गोष्ट आहे आणि म्हणजे त्यासाठी विषय निवडणं यासाठी ते होऊ शकतं, पण विषय अगदी मी असा जाणीवपूर्वक निवडला नाही. म्हणजे की हे पुस्तक शोधून काढलं आणि त्याचा अनुवाद केला असं झालं नाही. तर ते पुस्तक माझ्याकडे योगायोगाने आलं आणि मी ते वाचल्यावर मला त्यातला विषय आवडला आणि महत्वाचा वाटला म्हणून मी आणि अनुवाद करायला मला आवडायचं. म्हणजे माझा पहिलाच अनुवादित कविता संग्रह प्रकाशित झालेला असला तरी माझ्या पुरते मी पुष्कळ अनुवाद करत असायचे. तर ह्याचा अनुवाद करावा असं वाटलं आणि मग चंद्रप्रकाश देवल यांनी माझ्याकडनं तो जवळजवळ अनुवाद करून घेतला. म्हणजे अशा अर्थाने मी म्हणते की मला जिथे जिथे अडलं तिथे तिथे मी त्यांना पत्र लिहायचे आणि पुष्कळदा ते असं मला त्या पत्रांमध्ये खूप मोठी मोठी पत्र असायची, त्याची पण एक फाईल झालेली की मला अडलेल्या म्हणजे शब्दांचा किंवा प्रतिमांचा अर्थ किंवा हे. तर ते तेव्हा असं म्हणायचे की हे अनुवाद कार्य खूप अवघड असतं आणि आपली कसोटी बघणारं असतं, तर तुम्ही हे मध्येच सोडू नका आणि मी हे तुमच्याकडनं करून घेईन. मुझे लगता है मैं आपसे करवा के रहूंगा. तर म्हणजे विषयाची आवड आणि त्याची पार्श्वभूमी तर विद्याताईंमुळे होतीच, पण ही मध्ये बरीच मोठी गॅप झाली. कारण 2004 साली माझा हा संग्रह आला. म्हणजे त्याच्या आधी मी म्हणजे 2000 नंतरच मी त्याचा अनुवाद करायला घेतला आणि मध्ये बरेचसेच गोष्टी घडल्या होत्या. कारण मी सखी मंडळात आले तेव्हा मला वाटतं 81-82 साल वगैरे असेल. कारण आपला मिळून साऱ्या जणी मला वाटतं 89 साली. 89. तर त्याच्या आधी ते स्त्री सखी मंडळ असं होतं आणि मग मिळून साऱ्या जणीशी ते जोडलं गेलं. तर इतक्या मधल्या या पुष्कळ वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या आणि अनुवाद याकडे एक साहित्यिक दृष्टिकोन किंवा अजून बरेच त्याला पैलू आहेत, त्या पद्धतीने मी त्याच्यावर विचार करून ते केलं काम. आणि त्याच्या संदर्भात मला एक सांगावंसं वाटतं की हा अनुवाद साहित्य अकादमी प्रकाशित करेल असं देवल म्हणाले की मी प्रयत्न करतो, पण ते झालं नाही आणि मग ते पडून राहिलं काम. तर हिंदी मधले एक हरिनारायण व्यास म्हणून ज्यांच्या हस्ते आपण ते पुस्तक प्रकाशित केलं ते मला भेटले की म्हणायचे ते तुम्ही इतकं मोठं काम केलं ते तुम्ही पाडून ठेवू नका, अकादमीने नाही काढलं म्हणून काय झालं, तुम्ही काढा असं ते म्हणायचे. तर मग मला असं वाटलं की एकतर कविता संग्रह कोणी घेत नाही, त्यात अनुवादित कविता संग्रह, त्यात तो अशा विषयाचा, मग त्याचा पुढे काय करायचं. म्हणजे तर तेव्हा मी विद्याताईंना असं विचारलं की मी हा प्रकाशित केला तर त्याच्या विक्रीच्या संदर्भात तुम्ही काही सहकार्य कराल का. म्हणजे ते विक्री होऊन आलेले पैसे सगळे मिळून झाल्या जणीला
हम्म. तर त्या म्हणल्या की आपण करू. आणि मग त्याने म्हणजे त्या घरी आल्याचं म्हणजे घरी आल्या त्या आता मला अगदी त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आहे की त्यांनी देवलांना फोन लावला. म्हणजे मी तर ही कल्पनाही करू शकत नव्हते की अजमेरला राहणाऱ्या एका व्यक्तीला म्हणजे एवढ्या मोठ्या कवीला प्रकाशनासाठी इतक्या लांब बोलवायचं. पण विद्याताईंचा त्याचा म्हणजे त्यांनी फोन केल्यामुळे ते कबूल झाले आणि ते आले आणि तो कार्यक्रम बऱ्याच जणांनी अनुभवला. त्यांना आठवत असेल की तो किती दर्जेदार झाला. तर म्हणजे विद्याताईंनी त्या विक्रीच्या संदर्भामध्ये तर हातभार लावलाच आणि त्याचा एक शानदार प्रकाशन समारंभ घडवून आणला. तर माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये अशा प्रकारे देखील विद्याताईंचा खूप मला आधार आणि हे मिळालेलं आहे. खरंय, कारण मला आठवत आहे की स्त्री असण्याचा अर्थ हा जो तुझा कविता संग्रह आहे त्याच्या प्रकाशनाचा सुद्धा कार्यक्रम विद्याताईंनी केला होता आणि त्या तुझ्या संग्रहाला विद्याताईंनी उत्तम प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि मला त्याच्यात विद्याताईंचं एक मोठेपण असं जाणवतं की मी काही कोणी समीक्षक किंवा अभ्यासक नाही, पण आसावरीच्या कवितांनी मला पहिल्यापासून ज्या प्रकारचा आवड निर्माण केली किंवा आसावरीच्या कविता मला आवडतात आणि ह्या एका रसिक वाचकाच्या भूमिकेतून त्यांनी तुझ्या त्या कवितांवरती लिहिलेलं आहे. त्या प्रस्तावनेमध्ये फार हृद्य आणि अतिशय जिव्हाळ्याची प्रस्तावना विद्याताईंनी तुझ्या त्या संग्रहाला लिहिली आहे. स्त्री असण्याचा अर्थ यातल्या सगळ्या कविता ह्या आपल्या सगळ्या या पैस परिवारातल्या संस्थांचा विचार केला तर स्त्रीच्या सबलीकरणाचा जो विचार नंतर शासकीय पातळीवरती सुद्धा घेतला गेला त्या सगळ्याची जी वैचारिक बैठक आणि त्याचा जो अनुभवातून निर्माण झालेला भाग आहे तो सगळा तुझ्या या कवितांमधनं उमटलाय असं मला वाटतं. थोडंसं या संग्रहाविषयी बोलशील? मग मला यातली एक कविता वाचायचा मोह होतोय, ते तुझं बोलून झाल्यावर मी यातली एक कविता नक्की वाचणार आहे. बरोबर. काय झालं की त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा म्हणजे त्यामध्ये थोडं एक कथाकाव्य असल्यासारखं आहे आणि या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्या अवतीभोवती असणाऱ्या अशाच आहेत होत्या. तर मला असं बरेचदा वाटायचं की यांच्या आयुष्याचा म्हणजे या कथेत म्हणजे यांची जी काही कहाणी आहे आयुष्याची त्याचं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. पण ते काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे मला काही उलगडत नव्हतं. तर बोलो माधवीचा अनुवाद करताना माझ्या हे लक्षात आलं की एक सूत्र घेऊन कविता संग्रह लिहिता येऊ शकतो आणि मग म्हणजे ती कल्पना एक त्याच्यातून मला मिळाली असं वाटतं. कारण म्हणजे त्या सगळ्या व्यक्तिरेखा तर माझ्या डोळ्यासमोरच होत्या आणि कविता मी लिहायला लागून बरीच वर्ष झाली होती. म्हणजे 85 पासून वगैरे मी लिहायला लागले आणि हा मला वाटतं 6 साली निघालेला आहे कविता संग्रह आहे. तर त्या दरम्यान मी कवितेच्या ह्याच्यामध्ये बरीच पुढे म्हणजे बरीच वाटचाल झालेली आहे. त्यामुळे कवितेचं फॉर्म त्याला देणं मला सहज जमलं आणि तो विषय तर माझ्या मनामध्ये अनेक वर्षापूर्वीच होता. तर त्या बोलो माधवीच्या अनुवादातून मला अशा प्रकारची प्रेरणा मिळाली की याच्या म्हणजे या अशा व्यक्तिरेखांमध्ये कविता करता येते. आणि त्याची मांडणी मी अशी केली आहे की पहिली कविता प्रिय आई म्हणून केली आहे आणि ती आई म्हणजे आधीच्या पिढीतली आणि त्याच्या ह्या सगळ्या पुढल्या ज्या स्त्रिया आहेत व्यक्तिरेखा त्या तिला तिची कहाणी त्यांची कहाणी सांगतायत अशा पद्धतीची मी थोडी मांडणी केली. आणि या निमित्ताने माझी स्त्रीवादी भूमिका देखील असं म्हणतात की विद्याताईंच्या संपर्कात आलं म्हणजे स्त्रीवादी. तर मला माझ्या ह्याच्यावर थोडीफार अशी टीका सुद्धा होते खरं म्हणजे की तिच्या कवितेत स्त्रीवादी येत नाही अशी म्हणजे मला वाटतं अश्विनी ढोंगरेनेच असं म्हटलं होतं की तिच्या ह्याच्यामध्ये तेवढ्या प्रखरतेने ते येत नाही. तर माझा जो काही
पहिल्यापासूनचा पिंड आहे किंवा वाचन विचार करणं जे आहे ते असं प्रखर किंवा ह्याच्यासारखं नाही आहे, पण मला तो विचार महत्वाचा वाटतो. त्यामुळे माझी जी मांडणी आहे ती तशी संयत पद्धतीनंच झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे स्त्रीवाद याचे जे वेगवेगळे स्तर आहेत की ज्याच्यामध्ये एका स्तरावर खूप झेंडा घेऊन उभा राहून आक्रोश करणं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी आकांताने मांडणी करणं हा एक भाग आहे. तसं मी त्याच्या माझ्या मनोगतामध्ये मी ती थोडीफार मांडणी केलेली आहे की या सगळ्यावर उपाय काय, त्याची मुळं कुठे आहेत, कशामुळे हे घडतं, हा सगळा देखील स्त्रीवादी विचारामध्येच येऊ शकतो. फक्त आक्रंदन करणं आणि हे करणं म्हणजे स्त्रीवादी असं होत नाही. आणि मी त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय याविषयीचं एक मत मांडलेलं आहे. आणि मी त्या पुस्तकात म्हणजे माझ्या मनोगतात लिहिताना ते फ्रीज ऑफ कापरामधलं ते उदाहरण दिलंय. पण नंतर माझ्या असं वाचनात आलं की श्यामच्या ईमध्ये पुस्तकात साने गुरुजींनी हे अतिशय छान पद्धतीने हा विचार मांडलेला आहे की स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, लग्न म्हणजे काय, की असं. तर त्याच्यामध्ये मी माझ्या स्त्रीवादाची कडे मी कशी बघते त्याविषयीचही त्या निमित्ताने मी माझी मांडणी केलेली आहे. अगदी बरोबर आहे. तू म्हणतेस तसंच येते की कुठलंही टोक न गाठता एक सामंजस्याची भूमिका तुझी नेहमीच दिसते तुझ्या लेखनामधनं. मी जे तुला म्हटलं की जी कविता मला वाचावीशी वाटते त्या कवितेमध्ये बरोबर ती भूमिका उमटलेली आहे आणि मला म्हणूनच ती कविता या पुस्तकाच्या ब्लगवर सुद्धा छापली आहे असं लक्षात आलं. तर ती कविता आधी आपण ऐकूयात आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्त्री असण्याचा अर्थ या संग्रहामधली ही आसावरीची कविता आहे. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून तिनंच का पेलावं स्त्रीत्व, स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व, कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ, कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ, निभवायला हवं प्रत्येकानंच आपापल्या परीनं स्त्रीत्व. स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही, स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही, स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं, अखंड तेवती ठेवणं जिजीविषा, टिकून राहणं तुफानी वादळातही. स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश, स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश, रोखून धरणं महायुद्धाच्या शक्यता, सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम, तितिक्षा. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण, पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण, जशी स्त्री निभावतीये सहज पुरुषपण. ही तुझी मला अत्यंत आवडती कविता आहे आणि तुझी सगळी व्यक्तिमत्वातला जो समतोल, संयम आणि विचार या सगळ्याला एक अत्यंत उत्तम रूप तू शब्दरूप ह्याच्यामध्ये दिलंयस असं मला पहिल्यापासून वाटत आलंय. मी माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा ही कविता तुझी वाचत आली आहे. याच संदर्भात तू आता बोलता बोलता मला वाचायला सांगण्यापेक्षा तू वाचलीस ते छान झालं. तू वाचायचीच आहेस, तुला वाचायचीच आहे कविता, पण ही मला वाचायची होती. आता तू पैस परिवाराचा उल्लेख केलास आणि बोलता बोलता 7-7 विवाह अभ्यास मंडळ या विद्यार्थ्यांच्या अजून एका उपक्रमाचा पण उल्लेख केलास. तर 7-7 विवाह अभ्यास मंडळ ही विद्यार्थ्यांची एक खरंच खूप चांगल्या प्रकारची कल्पना होती असं मला वाटतं की सहजीवन नेमकं काय असायला पाहिजे, त्याच्यातलं मैत्रीपूर्ण सहजीवन म्हणजे काय, असा तो विचार रुजवण्याचा तो प्रयत्न होता. तर तू सहजीवनावरती खूप कविता लिहिल्या आहेस आसावरी, आणि मला आठवतंय की त्यातल्या काही कवितांचं पोस्टर सारखं असं विद्यार्थ्यांनी छापून सुद्धा घेतलं होतं, जे मिळून सराजणीच्या ऑफिसमध्ये अनेकदा म्हणजे विक्रीसाठी पण ठेवलेलं असायचं. तर त्याविषयी थोडंसं सांग ना. फार सुंदर आहे तुझ्या त्या कविता आणि तू त्यातली एखादी कविता वाचावीस असंही मला वाटतंय. मी ती मुळामध्ये लिहिली होती तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे या शीर्षकाखाली. आणि त्याचं ते पोस्टर करायचं ठरलं त्यावेळेला
आज तुला हे सांगायला हवं असं नाव दिलं. आणि त्या कवितेमध्ये आई आपल्या मुलाला समजावते आहे. म्हणजे नेहमी अशी पद्धत आहे की लग्न झाल्यानंतर मुलीला समजावलं जातं की तू अशी वाग तशी वाग. तर त्यामध्ये आई मुलाला समजावते अशी त्याच्यामध्ये मी मांडणी केली. आणि तो विचार प्रसारित व्हावा म्हणून त्याचं ते पोस्टर केलं. नांदेडची माझी एक मैत्रीण आहे वृषाली किन्हाळकर म्हणून. तर ती देखील या कवितेचा तिच्या कामामध्ये खूपदा उपयोग करते आणि मला सांगते की आज असं केलं तसं केलं. आणि आत्ता जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठ असं काहीतरी नाव आहे, त्या विद्यापीठामध्ये FYच्या अभ्यासक्रमामध्ये ती कविता निवडली गेली. आणि आशुतोष पाटील म्हणजे पुरुषोत्तम पाटलांचा मुलगा, तो जे कविता रचीचं काम बघतो, तर त्यांनी ते पुस्तक तयार केलंय. आणि त्या कवितेविषयी त्यांनी जे लिहिलंय की ही कविता आम्ही का समाविष्ट करून घेतली, तर ते मला त्यांचं मनोगत म्हणा किंवा त्यावरचं भाष्य खूप आवडलं. त्या पुस्तकाची निर्मिती पण चांगली झाली आहे. आणि या निमित्ताने मी एक असं सांगते की अभ्यास शिक्षणा क्षेत्राबद्दल बरेचदा असं काहीतरी निगेटिव्ह ऐकायला येतं. माझा शिक्षण क्षेत्राशी तसा संबंध नाही आहे, पण कानावर असं येतं. पण माझ्या ज्या कविता काही अभ्यासक्रमात आल्या त्या निमित्तानं मला जे त्याच्या मागची भूमिका कशी म्हणजे हे पुस्तक तयार करण्यामागची ते जे समजलं, त्याच्यावरून मला एक सुखद अनुभव आला की खूप विचारपूर्वक या गोष्टी केल्या जातात. आता त्या खाली उतरत उतरत तितक्या दर्जाच्या राहत नसतील, पण उद्देश तरी निर्माण करणाऱ्याचा म्हणजे पुस्तक निर्माण करणाऱ्यांचा उद्देश तरी चांगला असतो. तर ती कविता खरं बरीच मोठी आहे. तू वाचू शकलीस तर तूच वाच. माझ्या समोर आत्ता ती नाही आहे ग कविता तुझी, नाहीतर नक्कीच वाचली असती मी. थोडासा भाग तरी वाचला त्यातला. आणि एक दुरुस्ती छोटीशी करू का? आशुतोष पाटील हे कविता रतीचे संपादक आहेत, ही अगदी बरोबर गोष्ट आहे, पण ते पुरुषोत्तम पाटील यांचे पुत्र नाही आहेत. पुरुषोत्तम पाटील वेगळे आणि आशुतोष पाटील वेगळे. काहीतरी गडबड माझी झाली. नाही ठीक आहे, हरकत नाही. फक्त ते असंच रजिस्टर नको व्हायला म्हणून मी फक्त दुरुस्त केलं. तू वाच ना कविता. कविता जरा मोठी आहे आणि मी दमून जाईन असं मला वाटतंय, पण थोडी वाचते. आणि हे पोस्टर म्हणून बऱ्याच जणांनी वाचलंही असेल. सुरुवात केल्यावर कदाचित लक्षात येईल. आई मुलाला म्हणते, आम्हीच पोसला तुझा अहम, आम्हीच पोसला तुझा अहम, जागवला तुझ्यातला पुरुष तुला वाढवता वाढवता. रडलास कधी तर काय बायकांसारखं असं म्हणून, फ्रॉक घालायचा हट्ट कमी प्रतीचा मानून. बघता बघता तुझं वडिलांच्या खांद्याशी येणं सुखावत राहिलं आम्हाला. पण मग त्यांच्या सुरात सूर मिसळून तू चेष्टा करू लागलास माझी, तेव्हा खटकलं मला. तरी समजून घेतलं, मनाआड केलं सारं सवयीनं. पण लक्षात यायला लागली मला माझी चूक. आज तुला ते सांगायलाच हवं. तुझ्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होईल आता. म्हणजे मुलाचं लग्न झालंय, ठरलंय, अशा काळातली ही सांगणं आहे. तू नाकारलीस एक मुलगी पारंपरिक म्हणून, पण दुसरीच्या बोलण्यातला कर्तृत्वामुळे सहज आलेला आत्मविश्वासही तुला जरा जादाच वाटला. तुला हवी आहे नोकरी करणारी मुलगी, पण तुला घरही विस्कटलेलं आवडणार नाही. पण बेटा, तुला आता बदलायलाच हवं. हे मी शिकवायला हवं होतं तुला लहानपणी, ते आत्ता सांगते, माफ कर मला. तुला मिळेल तुला हवी तशी बायको, उभे राहील तुमचं घर,
उभं राहील तुमचं घर, सुरू होईल तुमच्या आयुष्याचं नवं पर्व. नव्या नवलाईचे दिवस सरतील आणि रुटीन सुरू होईल. तेव्हा सारी कसरत तुला करावीच लागेल. कधी होईल तिला घरी यायला उशीर, तेव्हा सांभाळावं लागेल तुला घर. पाहुण्यांचं स्वागत, सामान आणणं, टापटीप, मुलाची आई सुद्धा व्हावं लागेल. हे तू करशीलही कदाचित वेळेची गरज म्हणून, पण जाणीवपूर्वक काढून टाक मनातून मदतीची भावना. फक्त घर नाही, घर काम हे दोघांचं असतं ते समजून घे. आणि शेवटी मधल्या 2 पॅरेग्राफ गाळून वाचते. शेवटी आणखी एक, वडीलधारे म्हणून आमचा मान राख असं तुला मी म्हणणार नाही. आता बदलल्या आहेत कल्पना नात्यांच्या, कळते मला. पण एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं तसा तू वागशील आमच्याशी, एवढीच अपेक्षा. तुझ्या गृहस्थाश्रमाच्या वाटेनं सुरू होणाऱ्या या नव्या प्रवासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. वा वा, मलाही आवडली असती, पण आता नेमकी समोर नाही माझ्या. थोडंसं अजून पुढच्या टप्प्याकडे येऊयात आपण. आपल्यापाशी वेळ आता थोडा राहिलाय. सामाजिक प्रश्नांच्या बाबत विचार करताना विचार करणं ही सुद्धा एक कृती आहे, आणि लेखन करणं ही तर जाणीवपूर्वक केलेलं सामाजिक अवकाशामध्ये घातलेलं पाऊल आहे. या दृष्टीने तू जे लेखन करतेस ती एक जबाबदार सामाजिक कृती आहे, असं तुला वाटतं का? म्हणजे सामाजिक कृती असं म्हणता येईल, परंतु हे असं म्हणता येईल हे मला विद्याताईंनीच सांगितलं. कारण विद्याताईंचं किंवा एकूणच अशी जी कामं भोवती चालतात ती बघितली की मला खंत वाटायची की आपण काही काम करत नाही. आणि लिहिणं म्हणजे कविता वगैरे लिहिणं काय त्याला काही म्हणजे महत्त्व नाही आहे असं म्हणजे मला मनापासून तसं वाटायचं. आणि मी ते विद्याताईंशी बोलूनही दाखवायची. तर त्या असं म्हणाल्या की विचार देखील एक कृती असतं, आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसाठी हे विचार करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडून बळ मिळत असतं. तर हा विचार चांगला आहे, पण त्या विचार म्हणजे बळ देणाऱ्या व्यक्तींमधली मी आहे का असं मला सांगता नाही येणार. म्हणजे कुणाला त्यातनं किती बळ मिळत असेल म्हणजे काम करण्याला, हे मला सांगता येत नाही. पण ती खंत माझ्या मनात आहेच की आपण प्रत्यक्ष काम काही करत नाही. पण आता विद्यार्थ्यांचं ते सांगण्याचं बोध धरून मी माझी खंत थोडी कमी केलेली. नाही, मला स्वतःला निश्चितच वाटतं की लेखन करणं आणि जबाबदारीने लेखन करणं ही निश्चितपणे एक सामाजिक महत्वाची कृती आहे. कारण तू तुझ्या लेखनामधून जे मांडत आलेली आहेस त्या मांडण्याचा सुद्धा एक झिरपणं जे म्हणतो ना आपण ते होतं. आत्ता ही कविता वाचली आणि लगेच कोणाच्या तरी मनामध्ये आणि विचारांमध्ये जबरदस्त फरक झाला, ड्रास्टिक चेंज झाला असं नाही घडत. परंतु ते विचार झिरपत राहतात, जशी तुझी सहजीवनाची कविता आहे. आणि मला फार चांगलं आत्ता तुझ्याकडनं हे कळलं की ती विद्यापीठावरला अभ्यासात लावलेली आहे. किती नितांत गरजेची गोष्ट आहे. आणि मुली आणि मुलं दोघांनीही ती कविता खूप चांगल्या पद्धतीने वाचून जर मुरवून घेतली ना तर फार चांगल्या सहजीवनाची चित्र आपल्याला दिसण्याची आशा करता येईल. तर ही त्या अर्थाने खरोखर एक महत्वाची सामाजिक कृती आहे असं मला खरंच वाटतं. विचारांचं ध्रुवीकरण सध्या खूप झालंय, आपल्याला दिसतं आहे. आणि ह्याच्यामध्ये समतोल राखणं ही एक अवघड कसरतीची आव्हान देणारी अशी गोष्ट आहे. कोणतीही एक बाजू घ्या किंवा एक भूमिका घ्या असं दडपण सध्या लेखकांवर, कवींवर, कलावंतांवर खूप मोठ्या प्रमाणावरती येतंय. मला स्वतःला विचारशील तर भूमिका आतून असायला पाहिजे. तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे माणूस म्हणून तू या मागणीचा म्हणजे भूमिका घेऊन लिहिलं पाहिजे या मागणीचा माणूस म्हणून आणि लेखक म्हणून तू कसा विचार करतेस? मला पहिल्यापासून अगदी म्हणजे मी विचार करते तेव्हापासून काही गोष्टी ज्या जाणवलेल्या आहेत त्या नंतरच्या माझ्या व्यासंगातून आणि वाचनातून अधिक मला स्पष्ट होत गेल्या आणि उलगडत गेल्या. आणि त्यामध्ये मला एक गोष्ट अशी प्रकर्षाने जाणवली की जी मी विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलले होते की काही गोष्टी म्हणजे
परंपरा, धर्म, संस्कृती याविषयी काही लोक अभिनिवेशाने त्याच्याविषयी आदर व्यक्त करतात आणि ते करत असताना त्यांना त्याचं फारशी काही देणं घेणं नसतं. ते काही समजून घेऊन ते करतात अशातला भाग नाहीये. पण त्याचबरोबर त्याच्यावर फुली मारणारे लोक सुद्धा, म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता त्याच्या खोलात न जाऊन धर्म ही कल्पना समजून घेणं, संस्कृती म्हणजे काय आहे हे समजून घेणं, याचा विचार न करता केवळ त्याच्यातून निर्माण होणाऱ्या भोंदूगिरीचा आधार घेऊन त्याच्यावर फुली मारतात. तर ही 2 टोकं आहेत असं मला वाटतं. आणि खोलात विचार न करता, म्हणजे आदर करणारे देखील विचार करत नाहीत. ते असंच म्हणजे माझं असा झेंडा घेऊन करत असतात. फार काही त्यांना कळत नाही, ते का अनुकरण पण त्याचं करत नाहीत, पण असंच नुसतं म्हणत असतात. पण त्याबरोबरीने मला हे देखील खटकतं की त्यावर फुली मारणारे लोक देखील त्याच्यातला खोलातला अर्थ समजून घ्यायला जात नाहीत. आणि मला हे म्हणजे मी ईशावास्य उपनिषदाचा जेव्हा म्हणजे माझ्या सुरुवातीपासून मला ईश्वर कल्पनेने झपाटलेलं होतं आणि त्याचा एक ईशावास्य उपनिषदापर्यंत माझा अभ्यास झाला. तर त्यामधला जो खोलार्थ मला समजला, तो समजल्यानंतर मी अतिशय भारावून गेलेले होते आणि असं वाटलं की आपले जुनं पानं सगळं काहीतरी जर आपण असंच विसरून जायला किंवा फुली मारली असती तर हे किती महत्वाचं आपल्याला कळलं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ईशावास्य उपनिषदाविषयी मी एका थोडक्यात असं सांगते की इट इज पोएट्री बट नन द लेस सायन्स. हे एक दुसऱ्या संदर्भात सांगितलेलं वाक्य आहे, पण मला ते अतिशय आवडलेलं आहे. आणि हे उपनिषद समजून घेण्यासाठी तुम्हाला विज्ञानाची माहिती हवी, काव्याची माहिती हवी, संस्कृत भाषेची माहिती हवी आणि त्यातलं तत्वज्ञान जे आहे सांगितलेलं त्याची माहिती हवी. अशा 4 अंगाने तुम्ही त्याला भिडायला लागतं. तर हे सगळं जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच त्याच्यातलं महत्त्व काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि मग त्याच्यावर फुली मारावीशी वाटणार नाही. मी या संबंधात देखील मी जेव्हा वाचत होते तेव्हा विद्यार्थ्यांशी मी बोलले होते आणि गीतालीकडे या विषयावरचा माझ्या अभ्यासाची मांडणी करायला मला गीताली ताईंनी बोलवलं होतं आणि त्याच्याबरोबर अस्तित्ववादाची मांडणी राजीव सानेने केली होती. तर तो एक कार्यक्रम म्हणजे विद्याताईंनी माझ्या या अभ्यासाची कशी दखल घेतली त्याचं एक उदाहरण आहे असं मला वाटतं. अगदी गीतालीकडचे ती अभ्यास वर्ग जे आहेत ते खरोखर एक वेगळ्या प्रकारचं बौद्धिक खाद्य आपल्या सगळ्यांना देत असतात आणि त्याच्यामध्ये तू ही मांडणी केलीस मलाही आठवते आहे. असावरी मला तुला हे विचारायचंय की विद्याताईंनी आयुष्यभर पटलेले विचार आपल्या जगण्यात उतरवले आणि तू असं म्हटलंयस की ते मरण्यात देखील उतरवले. तर त्याचा संदर्भ अर्थातच विद्याताईंच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी जी म्हणजे शेवटच्या काळात म्हणण्यापेक्षा उत्तरार्धात म्हणूयात शेवटच्या 10 वर्षांमध्ये इच्छा मरणाच्या चळवळीचं काम जे त्या करत होत्या, हिरिरीने करत होत्या आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्या इच्छा मरणाच्या संबंधीची वैचारिक मांडणी करत होत्या. तर तो संदर्भ अर्थातच आहे तुझ्या या वाक्याला की विद्याताईंनी त्यांचे विचार मरण्यातही उतरवले. तर सध्याच्या काळामध्ये आत्ता वाढलेलं जे आयुर्मान आहे ते सगळे संदर्भ लक्षात घेता इच्छा मरणाची जी विद्याताईंची चळवळ आहे तो विचार म्हणून तुला कसा वाटतो आणि चांगलं माणूस म्हणून जगण्यासाठी त्याचा काय संदर्भ आहे किंवा काय उपयुक्तता आहे हे थोडं सांगशील? मला असं वाटतं म्हणजे इच्छा मरणाच्या संदर्भामध्ये मी विद्याताईंशी बरेचदा बोललेले आहे आणि मंगला आटलेकरचं एक पुस्तक आहे की जगायची पण सक्ती आहे. तर ते पुस्तक वाचून पण मी तिला एक सविस्तर पत्र लिहिलं होतं. तर इथे माझ्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो असा आहे की
इच्छा मरण असं असावं तरी देखील ते प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड आहे. आणि आपण म्हणजे शहरातले जरा सुशिक्षित असे लोक आहेत तो याचा विचार करतात, पण अनेक लोक ज्यांना काही पुढील ट्रीटमेंट घ्यायला संधीच नाहीये, पैसेच उपलब्ध नाहीत, ते मरतच असतात. तर त्यांचा विचार यामध्ये कसा केला जातो असं मला वाटतं. आणि इच्छा मरण ही गोष्ट आहे, ही कशी अंमलात आणणार? म्हणजे मला प्रत्यक्ष मी विद्यार्थ्यांच्या शेवटच्या काळात सहवासात नव्हते, पण माझ्या कानावर जे आलं किंवा त्यानंतरच्या अंकामध्ये विद्याताई काय बोलल्या शेवटी त्याविषयीचं जे काही लिहिलेलं आहे ते वाचून मी खूप अस्वस्थ झाले. कारण मला असं वाटतं की तिथे काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला ते कळू शकलेलं नाहीये की काय झालं नक्की ते. पण काही अशा विद्यार्थ्यांच्या काही ज्या कल्पना आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये विरोध असं नाही म्हणता येणार, पण संभ्रम नक्की आहे. म्हणजे शेवटच्या काळामध्ये आमचा म्हणजे पत्रोत्तर स्वरूपामध्ये संपर्क राहिला नाही, पण फोनवर आम्ही बोलायचो. तेव्हा मी त्यांना विचारायची काही गोष्टी मला ज्या खटकायच्या किंवा त्याविषयी. तू आता तुझ्या संबंध बोलण्यात सारखं येतंय की तू विद्याताईंना खूप पत्र लिहायचीस आणि विद्याताई सुद्धा अगत्याने पत्र लिहायच्या. मलाही आठवतंय विद्याताई प्रत्येक पत्राला स्वतःच्या हाताने उत्तर लिहायच्या आणि त्यांना कधीही कंटाळा आला नाही पत्रोत्तर लिहिण्याचा. त्यामुळे ही एक गोष्ट त्यानिमित्ताने परत आपण सगळ्यांनी विचारात घेण्यासारखी आहे की इतक्या त्या खरोखर एक मोठं म्हणजे सेलिब्रिटी या अर्थाने सुद्धा त्या मोठ्या होत्या. सतत टीव्हीवरती चर्चांमध्ये त्यांना बोलवलं जायचं, पण तरी विद्याताईंना ना या सगळ्या गोष्टींमध्ये मनापासून तळापासून रस होता आणि आस्था होती. त्यामुळे त्या खरोखर अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देत असत आणि पत्रांना सुद्धा उत्तरं देत असत. आता तू बोलता बोलता असं म्हणाली आहेस की तुझ्या मनामध्ये काही संभ्रम आहेत आणि काही बाबतीमध्ये मतभेदही होते. तर मला तुझ्या मतभेद विद्याताईंबरोबर जे झाले असे 2 प्रसंग आठवत आहेत. एक म्हणजे सरस्वती पूजन सार्वजनिक ठिकाणी करण्याचा आणि पुरस्कार वापसीचा. तर त्याच्याबद्दल एक थोडक्यामध्ये सांगशील? कारण हे सगळं चित्र जे आहे याच्यामध्ये कुठेही आपल्याला विरोधी मत आलेलं दिसत नाहीये, पण काही वेळेला मतभेद सुद्धा होतात आणि मतभेद स्वीकारून सुद्धा मैत्री अबाधित राहते. याचं हे खूप महत्वाचं उदाहरण आहे, म्हणून मी याचा उल्लेख करते. तर ते प्लीज जरा सांगशील ते दोन्ही प्रसंग. सरस्वती पूजन आणि दुसरं काय? पुरस्कार वापसी. सरस्वती पूजनाचा तर विषय खूप जुना आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एका सरकारी कार्यक्रमामध्ये सरस्वतीची पूजा करायला नकार दिला आणि त्यांनी असं कारण असं सांगितलं की आपल्या भारताची घटना धर्मनिरपेक्ष आहे आणि एका धर्माची देवता चं पूजन करणं हे गैर आहे आणि म्हणून मी ती करणार नाही असं त्यांनी कारण सांगितलं. तर तत्वतः हे कारण बरोबरच आहे. आणि आता अलीकडेच मी धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे सगळं समजलं, तेव्हा मला त्याची आठवण झाली आणि विद्यार्थ्यांची भूमिका पटली. तर त्या तत्वतः पटण्यामध्ये काही प्रश्नच नाहीये. फक्त मला एक असं वाटतं, म्हणजे मी तेव्हा त्यांना जे लिहिलं होतं पत्र, त्यात मी असं लिहिलं होतं की आपण लोकशाही मानतो आणि अनेकांचं जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करतो. म्हणजे आपण जर का कर्नाटकात गेलो तर तिथली भाषा आपल्याला म्हणजे राहायला गेलो म्हणजे तिथलं खाद्यपदार्थ, तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथली खाद्यपदार्थ, तिथले बाकी सगळ्या गोष्टी आपण समजून घेतो आणि ते आपल्याशा करतो ना. तर इथे बहुसंख्यांच्या भावना या म्हणजे समजून घ्यायला किंवा ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे असं मला आपल्या साधेपणाने वाटलेलं. तत्वतः ते चूक असेल, पण माझं म्हणणं असं होतं की राजकारणी लोक वेगवेगळ्या पद्धतीने भेद निर्माण करत असतात. तर विचारवंतांनी तरी त्याचा परिणाम काय होईल असा विचार करावा ना. किंवा ते जे अल्पसंख्य जे आहेत त्यांच्या हे मनात सुद्धा येत नाही. त्याने चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्टच केलेलं आहे की बाबा सरस्वती ही प्रतीक आहे आणि आपण त्याची
पूजा, म्हणजे त्यांचा काही आक्षेपच नाहीये. तर हे त्यांच्या मनात ठरवून देऊन ते हे करायचं काय आवश्यकता आहे. अशा काही गोष्टी म्हणजे मला असं म्हणजे तत्वतः एक गोष्ट आणि त्याच्यात व्यवहारातलं त्याचं रूप. व्यवहार्य ह्याच्यामध्ये परिणाम काय होतात त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तेव्हा वाटलं होतं आणि आता देखील वाटतं की तत्वतः बरोबर आहे, पण असा विचार करायला हवा आहे का, तसा माझ्या मनात संभ्रम आहे. आणि पुरस्कार वापसीच्या बाबतीमध्ये तर खूपच गदारोळ झाला होता आणि मी त्याच्यात म्हणजे साहित्य अकादमी विजेती असल्यामुळे माझ्यावर ते एक न कळत, म्हणजे मला प्रत्यक्षात कुणी आणलं नव्हतं प्रेशर, पण माझ्यावर होतं ते. आणि मला ते पटलेलं नव्हतं अशा अर्थी की जे काही चाललेलं आहे त्याचा आणि आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचा संबंध काय नाही. म्हणजे एक आपला निषेध नोंदवण्यासाठी आपण काय हे करतो, तर आपल्याला मिळालेला मान नाही सापडतो. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची सर ही पदवी परत केली, नाकारली होती. तर ते वाचल्यानंतर मला हे पुरस्कार वापसीचं आठवलं. आता अलीकडेच तो विषय झाला. तर फक्त याच्यामध्ये कशी ती कृती उत्स्फूर्त असायला हवी. म्हणजे एखादी काहीतरी गोष्ट घडली आणि मला असं वाटलं की हे बरोबर नाहीये आणि त्यासाठी मी हे करेन, तर तशी उत्स्फूर्त कृती एखाद्यानं केली तर त्याचा अनुसरण करून किंवा त्याचा महत्व लक्षात घेऊन सगळ्यांनीच आपलं पुरस्कार वापस करायला लागायचं. आणि एवढंच नाही तर पुरस्कार वापस केल्याचा अभिमान बाळगायचा आणि जे करत नाहीत त्यांना यांना काही भूमिका नाही असं म्हणायचं. हे मला बरोबर वाटत नाही. म्हणजे मी एका कार्यक्रमात तर चक्क त्यांच्या बायोडाटामध्ये यांनी पुरस्कार वापस केला असा उल्लेख ऐकला. तर हे किती हास्यास्पद आहे. म्हणजे उत्स्फूर्त निषेध म्हणून पुरस्कार परत करणं एखाद्यानं ते ठीक आहे, पण एकानं त्यानं केलं म्हणून मी केलं म्हणून म्हणजे हे मला पटलं नव्हतं. म्हणजे मी नाहीच केलं. आणि त्याच्यावर जेव्हा अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये हे पण होतच ना की तुम्ही पुरस्कार आत्ता परत केला म्हणजे पैसे परत केले का, त्याच्यामुळे झालेले सन्मान केले का. म्हणजे आता मला स्वतःलाच अनुभव आहे की साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादाचा मिळाल्यावर माझे किती सत्कार झाले इथे लोकल. म्हणजे यांनी केला, त्यांनी केला, या संस्थेने केला, तर ते सगळं परत कुणाला करणार आहे आपण, असं सगळ्या त्या गोष्टी आहेत. तर त्या म्हणजे त्याची एक अशी हे नाही व्हायला पाहिजे, उत्स्फूर्तता त्यामध्ये असावी असं मला वाटतं. खरे. एकूणच तुझ्या संबंध घडणीमध्ये विद्याताईंचा किती मोठा प्रभाव आहे हे खूप छान पद्धतीने तू उलगडलंस. मला आता शेवटीच फक्त तुला एक विचारायचं आहे की आपण चांगुलपणाची चळवळ या मंचावरती हे बोलतो आहोत, तर या सगळ्या प्रवासामध्ये आपण परिवर्तनाची वाटचाल चालत असताना माणूस म्हणून आपलं उन्नयन झालं असं तुला आजच्या टप्प्यावरती वाटतं का? कारण नाही म्हणलं तरी तुझी पण भरपूर मोठी वाटचाल झालेली आहे, लेखनातली पण झाली आणि माणूस म्हणून पण झाली आहे. तर तुला हे आपण उन्नयनाच्या दिशेने जातो आहोत असं वाटतंय का? मी सुरुवातीला जे आमच्या घरातल्या वातावरणाविषयी सांगितलं, तर त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा जो स्वभाव होता त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूप जास्ती एक अस्वस्थता अशी असायची. आणि माझे वडील सर्व बाबतीमध्ये तो एक स्वभाव विक्षिप्त आणि संतापी हा सोडला तर बाकी सगळ्याच जमेच्या बाजू त्यांच्यामध्ये होत्या. पण त्या एका स्वभावापायी त्यांच्या आयुष्याचं त्यांनी नुकसान करून घेतलं आणि अवघ्या 52व्या वर्षी ते गेले. तर त्यांचा जो एक असा विदारक शेवट झाला तो माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला आपलं असं होता का म्हणे अशी एक निकड माझ्या लहानपणापासून होती. कारण लहानपणी असं म्हटलं जायचं की अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आली आहे.
असं. तर मला असं ते होऊ द्यायचं नव्हतं आणि त्यामुळे एक चांगलं माणूस होणं हाच माझा संघर्ष होता आयुष्यभराचा आत्तापर्यंत अजूनही. आणि अश्विनी डोंगरेंनी एक संपादित पुस्तक केलेलं आहे, आमचा संघर्ष असं काहीतरी नाव आहे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांना मी असं विचारलं की माझा कुणाविषयी कुणाबरोबरचा संघर्ष नाहीये, म्हणजे कुठल्या संस्थेबरोबर किंवा कुठल्या काही अशा, पण माझा स्वतःशीच संघर्ष झालेला आहे, त्याविषयी मी लिहिलं तर चालेल का? तर त्या म्हणल्या चालेल. आणि मग मी त्याच्यात एक चांगलं माणूस होण्यासाठी या नावानेच लेख लिहिला आणि त्यांनी असे कॅटेगरीज केल्या होत्या त्या पुस्तकात. तर या माझ्या लेखाची स्वतंत्र कॅटेगरी केली होती एका लेखाची. वा वा. त्यामुळे एक चांगला माणूस होणं ही म्हणजे विद्याताईंची देखील सतत त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य आहे. आणि माझ्या मनात आत्ता हे विचार करत असताना असा कल्पना आली की ती, तो आणि ते असं काहीतरी असं बरंच मोठं ते वाक्य झालंय सध्या. तर त्यापेक्षा चांगलं माणूस होण्यासाठी असं एक छोटं सुटसुटीत वाक्य आपल्या मिळून साऱ्यासाठी करायला, कारण चांगुलपणाची चळवळ शेवटी त्यासाठीच आहे, एक चांगला माणूस होण्यासाठी. अगदी बरोबर. कारण विद्यार्थ्यांच्या तोंडात खूप असायचं ते चांगलं माणूस हा शब्द. हो हो. आणि त्यांनी माझ्या पुस्तकाला जी प्रस्तावना दिली आहे त्याच्यामध्ये मला याबद्दल शाबासकी दिली. हो हो, मलाही आठवते ती. कारण त्यांचा कायम ज्याला आपण म्हणतो ना की अंतिम उद्देश काय आहे या सगळ्या चळवळींचा, या सगळ्या खटाटोपाचा, तर फार स्वच्छ होतं त्यांच्या मनामध्ये ते. आणि हे आपण त्यांच्या सहवासात असल्यामुळे अनेकदा हे वाक्य ऐकलेलं आहे त्यांचं की चांगलं माणूस असणं, याचं त्यांच्या लेखी किती महत्व होतं. या सगळ्या प्रवासात तू खूप मनमोकळेपणाने इथे येऊन बोललीस आणि मिळून साऱ्याजणी आणि चांगुलपणाची चळवळ ह्या एकत्रित मंचावरती आपल्या दोघींना पुन्हा एकदा एकमेकींशी बोलायची संधी मिळाली, याच्यासाठी मी दोन्ही या उपक्रमांचे आभार मानते. आणि आपली मुलाखत आजच्या पुरती किंवा या गप्पा इथे थांबवूयात असं म्हणते. मीही आभार मानते, मला माझे विचार मांडायचे या मंचावरून विचार मांडायची संधी मिळाली. आणि आज पहिल्यांदाच मला वाटतं आपण कवितेबद्दल कमी आणि अन्य गोष्टींवर जास्त बोललोय. आणि मला ती महत्वाची वाटते, कारण तो पूर्वार्ध असतो ना. खरंय खरंय. आपण उत्तरार्धाबद्दलच बोलतो, जे वरवरच आहे. वरवरच इन द सेन्स नाही, वरवरचं नाहीये, नंतरच आहे असं म्हणून. हो, म्हणजे जे दिसतं ते, असं मला म्हणायचंय. वरवरचं बरोबर बरोबर. आणि जे त्याच्या खाली आहे, त्याचं जे म्हणजे तळाशी आहे, ज्याच्यावर ते आधारलेलं आहे, ते नाही बोललं जात. तर ते आपण आज खरंय. एका अर्थाने आपण आज भूमीचा शोध घेतला थोडासा. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर मुलाखत झाली आसावरीताई आणि वंदनाताई. तुम्ही सुद्धा खूप सखोल अशी ही मुलाखत घेतलीत, त्याबद्दल तुमच्या दोघींचे मनपूर्वक आभार. मिळून साऱ्या जणी आणि चांगुलपणाची चळवळ दोघांतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आसावरीताई, पूर्वार्ध आम्ही जास्ती ऐकला, उत्तरार्ध कमी ऐकला, तरी सुद्धा मी आशा करते की आपण परत एकदा उत्तरार्ध ऐकण्यासाठी आपण परत एकदा भेटूयात. तुमची खूप सुंदर कविता सुद्धा आज ऐकायला मिळाली. ती सुद्धा अतिशय सुंदर आणि आवश्यक अशी कविता आहे. आणि मला अभिमान आहे की ज्या विद्यापीठात मी काम करते त्या विद्यापीठाने, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ती कविता लावली गेलेली आहे. तर मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपल्याबरोबर प्रणोती, चांगुलपणाची चळवळ ची प्रतिनिधी जी आहे प्रणोती, ती आपल्याला अतिशय सुंदर टेक्निकल सपोर्ट करते. त्यामुळे तिचे सुद्धा ज्ञानेश्वर मुळे सर, ज्यांनी ही चांगुलपणाची चळवळ सुरू केलेली आहे, त्यांचे आपल्या मिळून साऱ्या जणीच्या संपादक गीतालीताई, ज्या आपल्याला ही चळवळ पुढे ठेवण्यासाठी या पद्धतीने विद्याबाळ अध्यासन केंद्राचा हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. जे श्रोते आज इथे उपस्थित आहेत, ज्यांनी अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत,
त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि आपण इथे थांबूयात. परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.